गुड मॉर्निंग सर्वांना। आज आम्ही फार्म हाऊसला चाललेलो आहे। सगळी आमची गेटातली गँग आम्ही फार्म हाऊसला चाललेलो आहे आणि आज खूप मजा येणार आहे, खूप धांगडधिंगा होणार आहे। तुम्हाला सर्व दाखवणार आहे कशी अरेंजमेंट आहे आमची आम्ही फिरायला गेल्यावर कशी मजा करतो ते तुम्हाला आज सर्व या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे। आता मी आहे, योगेश आहे आणि बंटी येतो अजून। आम्ही बंटी आता आलेला पण तो ट्रम्पेट आणायला गेले। त्याला सांगितलं आता आम्ही कच्ची आणि ट्रम्पेट क्लायनेट घेतलेली आहे, तो मी पण घेऊन येतो, थांबा बोलतो तुम्ही। आता तो आणायला गेलेला आहे। आता पुढे जे काय होईल ते तुम्हाला सर्व दाखवेन मी। बघा या ब्लॉग मध्ये भरपूर मजा येणार आहे, बघा तुम्ही। चला बाय। सकाळी 10 नंतर घरातून निघालो म्हणून उशीर झाला आणि भूक लागली म्हणून मानपाड्यावर आता आम्ही बदलापूर हायवेला आलेला आहे आणि तिथे भरपूर पाऊस चालू झालेला आहे। बघा पाऊस आणि ट्रॅफिक पण भरपूर आहे आणि कंटाळा आलेला। आता पाऊस आला त्याच्यामुळे कंटाळा गेलेला आहे आमचा, एकदम चिल झालेला आहे। बंटी आहे, योगेश आहे, मी आहे, मस्त मजेमध्ये चाललेलो आम्ही। सामान पण घेतल्या, फुल एन्जॉय होणार आहे। बघा आता तुम्हाला दाखवलं एक सामान बघा नजारा कसा आहे। आता आपण आलेलो आहे बदलापूर सोडलेला, आपला चेंजेस झालेला थोडा। आता टिटवाल्यामध्ये चाललेला आपण। फार्म हाऊस मध्ये थोडी चुकी भेटली, गलती झाली फार्म हाऊस मध्ये थोडी। त्यांचे बाथरूम साफ नव्हते म्हणून आम्ही आता फार्म हाऊस चेंज केलेला आहे आणि दुसरे इकडे आम्ही फार्म हाऊस घेतलेला आहे। आता हा नागमोडी वळण बघा कसा नजारा आहे, एकदम वलन बिलन। रस्त्याला कोणीच नाही, फक्त एक रिक्षावाला येतो समोर ना। वाघ आहे पुरे वाघ आणि मस्तच आहे सर्व। आता तुम्हाला दाखवेन कसे 101 महारथी आहेत आपल्या ग्रुप मध्ये, सगळ्यांचा परिचय होणार आहे पोचल्यावर। आणि इकडे पाठीमागे बंटी आहे, बघा बंटी पण तुम्हाला काहीतरी सांगेल। आता आम्ही सर्व सामान घेतले आहेत, तिथे गेल्यावर रात्रीच समजेल काय ते। आता इकडे पुढे बघा कसा धुका बिका पडले मस्त। टायगर पॉइंट लागले का बघ ना कसं मस्त बघ धरण तो। बस हे करायला बी धरण आहे। मी पोचलेलो आहे फार्म हाऊसला। स्विमिंग पूल आहे इकडे। आगासन गावाचा बॅट्समन ओपनर करण बेडेकर पण आलेले आहेत आमच्या सोबत। करण, हे करण बेडेकर आहेत, ओपनर बॅट्समन आगासन गावचे। आणि इकडे सगळे आमचा हुशारचंद आहे मस्त इकडे। हा हे बघा सगळं काम करतात इकडे। ब्रँड इज ब्रँड आलेले आहेत। हर्षद बेडेकर, ब्रँड इज ब्रँड। इकडे रुद्र मुंडे, इधर भी ब्रँड इज ब्रँड आहे। संदेश म्हात्रे आहे ते, हे सांगतात आज काही रात्रभर झोपाचाच ना बोलते। आणि इकडे अक्षय आलेला आहे, कामगार, रेल्वे कामगार। जितेश पण आलेला आहे। हे बघा यो आपला फार्म हाऊस आहे आणि आता हेमंत पण आलेले आहेत। हे बघा यो बंगला आपला आणि इकडे आपला स्विमिंग पूल आहे। बघा आरके फार्म हाऊसला
ए टाक ना उरी, काय उरी. बंटी आता आपण किचन मध्ये आलेलो आहे आणि किचन मध्ये आम्ही आता हे बघा का आणलेलं आहे, गावठी कोंबडा आहे ते आता बनवायचं आहे. इथे तयारी चालू आहे. तिकडे पाठीमागे पाहत आहेत पोरं. करम बेडेकर ते बनवणार आहेत, ते मदत करायला आलेले आहेत. इथे आम्ही घरूनच पेस्ट बनवून आणलेली. हेमंत जाधव यांच्या मिसेसने पेस्ट बनवून दिली, बर्फात ठेवलेली होती. इकडे लसूण पण आहे, अद्रक पण आहे, सर्व आहे. जितेश इकडे कांदे कापत आहे, जितेश बेडेकर. ते काम चालू आहे. वाद्य आपला वाद्य वाजवत आहे आणि रात्री फुल तुम्हाला जल्लोष दाखवणार आहेत. हा चल गावठी आहे. आम्ही त्याची कातडी पण नाही काढली, तसंच कातडी असतानाच भुजून आणलेलं आहे. त्याला मस्त टेस्ट येणार आहे त्याला. आणि आता इकडे कांदे कापत आहे. सर्व जेवणाची तयारी चालू आहे. आता इथे फुल जल्लोष चालू आहे. आता आणि संदेश बघा कसा उलटी जंप मारणार आहे. बघा कशी उलटी जंप बघा तुम्ही, ही बघा. आता याच्यानंतर हेमंत मारणार आहे बघा, उडी मारणार आहे पाण्यामध्ये. ते पण दाखवणार आहे आपण कसा उडी मारणार आहे. तो पहिला जागा तयार करतो उडी मारण्यासाठी. मस्त उडी मारलेली आहे, एक नंबर. आणि तिकडे बघा या बाजूला स्विमिंग पूलच्या जितके कसे एरिया चाललेले आहे बघा, कसा नाचतो बघा.
टमाटर कापत आहे आम्ही. प्रतीक आमचा आचारी प्रतीक आहे. आणि इकडे सर्व बघा साहित्य आहे. गावठी कोंबडा, अद्रक, मिरची, लसूण पेस्ट. आणि इकडे फोडणी द्यायचं काम चालू आहे. आणि इकडे आमचा आचार्य आहे नशीब पाटील आणि त्याला सहकार्य करतो रुद्र मुंडे. हां. आणि इकडे सर्व आहे. आता ही बघा, ही याला बोलतात आक्रीत. याला काय बोलतात? आक्रीत. म्हणजे जेवण रांधायला ज्याला भरोसा दिले त्याने काळजी अगोदर तळून खाल्लेली आहे. हे बघा, असा आचारी. भाऊ दे ना. आम्ही कशी कलेजी फ्राय करत ठेवलेली कांद्यामध्ये. जो कांदा आहे ना याच्यात कलेजी फ्राय करत ठेवलेली. आता जी काढलेली आहे मस्त. आता खाणार आहे. तर बघा कसं आमचं मटण झालेलं आहे आता. एकदम झणझणीत मटण, चिकन गावठी. कसं झालं रे मटण चिकन? हा या कोंबडीचा 15 पीस बोल ना. हा. आता इथं आपलं जेवण आलेलं आहे. आता वाजलेलं आहे 4, संध्याकाळचे 4. आणि इथं आम्ही जेवायला बसलो. कसं झालेलं आहे जेवण? हा नक्की ना? मनापासून आवडला का? तिखट आहे. चालेल तर मानून घ्या तिखट. आता काय करणार. वरती जेवायला बसलेलो आहे इथं टेरिसवर थोडा. आणि इथून तुम्हाला नजारा दाखवत आहे. आता मी थोडा जेवायला बसलेलो तर आहे तरी पण जरा नजारा दाखव. इथून असा नजारा दिसतो. यो स्विमिंग पूल आहे आपला. आणि इथं गार्डन आहे सर्व. इकडे आपल्या गाड्या लागलेल्या आहेत. या एवढ्या गाड्या आलेल्या आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 गाड्या आलेल्या आहेत आपल्या. इकडे डोंगर आहे तिकडे पुढे. वाजलेले आहेत 5 आणि आम्ही असे बसलेलो आहे इकडे पण गॅलरीमध्ये संदेश आहेत बघ इकडे. आणि तुम्हाला आता इथं मी गॅलरीत बसलेलो आहे. ही गॅलरी आहे अशी बघा. गॅलरी आहे. स्विमिंग पूलमध्ये खेळत आहेत, पोहत आहेत. बघा दाखवतो. बसलेले आहेत आम्ही सगळे एन्जॉय करत आहे. इकडे संदेश आहे, किरण, रुद्र. पाऊस पडत आहे मस्त. आता रुद्र आमच्यासाठी मस्त गवती चहा बनवणार आहे स्पेशल. बघूया. आणि इकडे बघा असा लगेच इकडे बघा खेळत आहे सगळी. सगळा नजारा आहे असा फार्म हाऊसचा. करण खेळत आहे इथे बघा.
बोल ना तू, डायलॉग मार. इथं आम्ही पवायला आलेलो आणि आपल्या गरमागरम चहा मिळालेला आहे इथं. मग पवत आहे मस्त. आता बघ करणने आपल्या बिस्किटं पण आणलेले आहेत, पार्ले बिस्किट. हे बघा पार्ले बिस्किट मस्त खाणार आहे, एन्जॉय करणार आहे. आपण इथं बसलेले आहेत चहा पियाला. इकडे पवत आहेत पार्ले बिस्किट. बोला आता 5 तास झालेले आहेत, 6 वाजलेले आहेत. 1 वाजल्यापासून पोरं पाण्यामध्ये आहेत. पण ते सांगतात आम्ही आज काय हार मानणार नाही, कारण की पैसा वसूल करायचा आहे, खायचा आहे आणि तो निजरवण्यासाठी इथं कवायत करायची आहे त्यांना. प्रतीक किती घंटे झाले तू पाण्यामध्ये आहे? 4-5 घंटे झाले. म्हणजे तू पार पैसा वसूल करणार आहेस वाटतं. म्हणजे निजरवाचा लगेच खायचा, डबल निजरवाचा. तेव्हा सगळी गँग इथं अर्धी इकडे बसलेत. दोन तीन ओम साईराम. जय जय ओम साईराम. टाक ना उरी. हेमन ओम साईराम. साईराम आलं यो डायरेक्ट निघला इकडे. आता आम्ही फार्म हाऊसला आले, पण दोन्ही भाऊ कसे एकत्र बसलेले आहेत. ही आमची जुगलबंदी आहे आणि आमचे ग्रुपची मेजॉरिटी आहे. एकत्र सगळे भाऊ आम्ही एकत्र असतो आणि एकत्र राहतो आणि एन्जॉय पण करतो. आता तुम्हाला दाखवता कसे गाणे वाजवतील दोघे जण पण. मस्त एकदम दोघा भावाने मस्त केलेला आहे कार्यक्रम. रात्री अजून अजून तुमचं हर्षद बसलेला एकदम उदास मध्ये नाही, तो फोनवर बोलतो आले. इकडे सर्व एन्जॉय चालू आहे. हे बघा आता लाईट वगैरे चालू झालेले आहे सर्व आणि इकडे सर्व एन्जॉय चालू आहे. रात्रीचा नजारा फार्म हाऊसचा कसा दिसतो, एकदम झकास, फुल एन्जॉय. तिकडे बॅट बॉल खेळतात मुलं. आता इथं आम्ही यो एक वरती आहे, ही गॅलरी आहे. अजून मी वरती आहे असं गॅलरी मध्ये. ही गॅलरी आहे, इथून असा नजारा आहे. सख्खे भाऊ होते, आता एक चुलत भाऊ आहे. दोघे पण वाजवणार आहेत गाणे. 1 2 3.
बघा आता आपण कोलबी बनवायला घेतली, ती 3 किलो कोलबी आहे. इथं आता आपण लसूण टाकून घेतलेला आहे. लसूण टाकलेला एकदम असा बारीक पण नाही केला, थोडा मोठा ठेवलेला आहे. इकडे दिल्या पीस बनवतो, पीस तलत आहे. तर चिंच एकदम हे करून घेत आहे. चिंच आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. कशामध्ये? कोलंबीमध्ये. फुल मस्त फ्लेवर येणार आहे. इकडे वाव पण बनवायचे आहे, तर नंतर जरा आता पहिलं कोलबी होऊ दे आपले. लसूण टाकलेला भरपूर, जेवढा लसूण टाकाल तेवढी टेस्ट येईल. त्यामध्ये आपण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. मिरची आता आपण याच्यामध्ये मसाला टाकणार आहे. आता याच्यामध्ये आपण मसाला टाकलेला आहे. मोसम आलं टाक नाही थोडी. ही आता चिंच केलेली आहे, ही आपण टाकणार आहे याच्यामध्ये. चिंच याच्याने मस्त फ्लेवर येणार आहे. तिला कोलबी टाकत आहे मस्त. आता ही कोलबी टाकणार आहे आपण याच्यामध्ये. नंतर आपण सगळ्यांचा व्ह्यू घेणार आहे कशी झालेली आहे ती. बघा आता मी कशी केली आहे तुम्हाला दाखवतो. ही एकदा अशी बनवून बघा तुम्ही, एकदम भारी लागणार आहे कोलबी. इथं पीस चालू आहेत, दिल्या बनवतो पीस, त्याने कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे. इथे आता आम्ही वाईचा रस्सा बनवणार आहे. वाईचा रस्सा भात. तर थोडासा फ्लेवरसाठी कांदा टाकलेला. कांदा ॲक्च्युली टाकत नाही, तरी आम्ही कांदा घेतलेला आहे. आणि इथं नाव तुझा जीत भोईर नाही, जीत पाटील आहे हो, आमच्या गावातला आगासांचा. तो आलेला बघण्यासाठी काय चालू आहे ते. आणि इकडे बघा कडकमध्ये पीस होत आहे. आम्ही आता हे पीस इथल्या फार्म हाऊसच्या मालकाला पण दिले. तो 1 नंबर भाई, कडक काम आहे, त्याला खूप आवडले. बघा आता याच्यात लसूण टाकलेला आम्ही. लसूणच्या नंतर आता आरशेत अजून लसूण राहिलेला आहे, तो टाकत आहे. काटाकमध्ये एकदम 1 नंबर वाव होणार आहे. आणि वाम पण एकदम फ्रेश होती, ती घेतलेली आम्ही. आता लसूण जरा हे झाल्यावर आम्ही त्याच्यामध्ये अद्रक मिरची पेस्ट टाकणार आहे. आता अद्रक टाकलेला आम्ही याच्यामध्ये. आणि रुद्र इथं टेस्ट करत आहे कसं झाले रे कोलबी. थंड ना झाली. आता आम्ही मिरची पण टाकलेली आहे याच्यामध्ये. अद्रक नंतर मारा थोडा. अरे काय प्रतीक, खायची बी रीत असते. मी नाही घेतलं बाबा. मग कोण खाते? कपड्यात घालायचा होता. सर्व घे ना. आता आम्ही हळद टाकलेल्या. टाक सर्व. मग टाक थोडासा टाक, तुला वाटत असेल तर टाक थोडा. आता इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे वावीची. मस्त ग्रेव्ही दिनेश बनवत आहे, अजून इथं हर्षद आहे, मी आहे. तर ग्रेव्ही सगळ्यांचा हात लागलेला. रुद्र पण आलेला थोडा हात लावायला. सगळ्यांचा हात लागलेला आहे, सगळ्यांच्या मर्जीने झालेली आहे ग्रेव्ही. आता आम्ही वाम टाकणार आहे त्याच्यामध्ये. बटाटे बी टाकायचे आहेत आपल्याला. हां, बटाटे कापातात. बटाटे आताच टाकायची. याचं 2 उकळाचे फक्त, 2 उकळे दिल्यावर टाक फक्त. बटाटे फेड ना त्याची पुरी. वाम आता मस्त वाम आहे. वाम रस्सा, भात आणि कोलबी आहे ग्रेव्हीमध्ये आणि तळलेले पीस. असे आमचा आजचा मेनू आहे. सूरज थंड घेऊन थम्सअप घेऊन बसलेला आहे. थम्सअप इकडे थम्सअप प्यायला घेतले आम्ही.
आम्ही रेडबुल इकडे रेडबुल पित आहे, सगळं एन्जॉय करत आहे सर्व. इकडे अक्षय आमचा खवाले. अक्षय काय झालं अक्षय? काय इकडं पाऊस चालू झालेला आहे. करणने आपली सोय केलेली आहे मस्त. तीच ताकद आहे. बस बस बस. जेवायची सुरुवात झालेली आहे आता. कारण कावा जेवलो तू काय चालते रुद्र पराक्रम.
मग तू मला इंटरेस्ट येतो रे त्या का बेटवाला का खरं नशीब कोणाला या लोकांची सोय लोकांची ना नक्की. बारीक मस्त होता का वेटवरती नाही या भाकरी आम्हाला तापवायच्या म्हणून बोलता तापवल्या का. मस्त जेवायला झालेला आहे. आता मी तर जेवलेलं आहे. माझा ताट होता कसं रे संदेश. हा कसं रुद्र. आषाढ भात वाईच्या बोटीचा रस्सा कोलबी ला चटणी ग्रेव्ही. नशीब एक नंबर ना. करण किंवा व्हेजिटेरियन आहे किंवा पार्सल आणलेला म्हणून त्याला मी विचारत नाही. तुझं कसं व्यवस्थित ना. बघा आता रात्रीचे वाजलेले आहेत 12:10. इकडे व्हिडिओ बघायचा कार्यक्रम चालू आहे यूट्यूब आणि इकडे अजून बघा काय चालू आहे. बघा 12:10 झालेले आहेत. आता वापस जेवण करून भांडीची प्रॅक्टिस चालू आहे.